नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा येणाऱ्या भरतीसाठी म्हणजेच पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा इतर ज्या काही महत्त्वाच्या परीक्षा असतात बघा, तर त्यामध्ये लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. यामध्ये आपण 1 जानेवारी 2026 ते 7 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न रिव्हिजन म्हणून कव्हर करणार आहोत. जे प्रश्न फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात आपण कव्हर करणार आहोत. काही महत्त्वाचे पॉईंट्स असतील तर ते आपण चालता बोलता कव्हर करून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. याचा PDF हा इतक्या लवकर भेटणार नाही. तो आता आपल्याला भेटेल 1 फेब्रुवारी 2026 रोजी. कारण आपण पूर्ण महिन्याचा PDF हा अपलोड करत असतो. तसंच रोजचा जो काही आपला व्हिडिओ असतो बघा, तर त्याचा PDF हा रोजच्या रोज आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होतो. त्यासाठी जर कोणाला एकत्र पूर्ण महिन्याचा हवा असेल तर तो डायरेक्ट 1 फेब्रुवारी 2026लाच प्राप्त होईल. तोपर्यंत कोणीही मागायचं नाही, कारण रोज आपण प्रत्येक दिवसाचा PDF हा अपलोड करत असतो. प्रश्न पहिला आहे, जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा हा कोणत्या देशाने बांधला आहे? तर तो चीन देशाने बांधलेला आहे. कोणत्या ठिकाणी बांधलेला आहे? तर शिनजियांग प्रदेशात तियानशान पर्वतामध्ये. कुठे? शिनजियांग प्रदेशात तियानशान पर्वतामध्ये हा बांधण्यात आलेला आहे, जो जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा बांधलेला आहे. जर विचारलं भारतातील सर्वात लांब, तर NH44 वर आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी त्याचं नाव आहे. जर विचारलं भारतातील सर्वात मोठा, तर भारतातील सर्वात मोठा मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर बांधण्यात आलेला आहे, जो 8 लेनचा असणार आहे. किती? 8 लेनचा. पुढचा प्रश्न आहे, टाटाचे WHAP 8x8 संरक्षण वाहन कोणत्या देशाला निर्यात केलेले आहे? तर मोरोक्को देशाला निर्यात केलेलं आहे. कोणत्या देशाला? मोरोक्को देशाला. टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडने हे विकसित केलेलं आहे, जे WHAP 8x8 संरक्षण वाहन आहे, जे मोरोक्को देशाला विकसित केलेले आहे. वाहनाचं नाव काय आहे? तर WHAP 8x8 मोरोक्को रॉयल्स आर्मीसाठी. एकूण करार जो आहे तो 150 वाहनांचा झालेला आहे. किती? 150 वाहनांचा. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, भारताचे पहिले संरक्षण उत्पादन प्लांट हे कोणत्या देशात सुरू झालेले आहे? तर ते बघा मोरोक्को देशामध्ये सुरू झाले असून राजनाथ सिंह यांनी याचे उद्घाटन केले होते. काय? तर भारताचे पहिले संरक्षण उत्पादन प्लांट. नवी दिल्ली येथील 5व्या राष्ट्रीय मुख्य सचिव परिषद 2025 ही थीम कोणती आहे? तर पर्याय विकसित भारतासाठी मानवी संसाधन ही थीम होती. सध्या चर्चेत असणाऱ्या धुरंधर चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर आदित्य धर हे सध्या चर्चेत असणाऱ्या धुरंधर चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यामध्ये रणवीर सिंग, संजय दत्त आणि अक्षय खन्ना हे जे काही 3 महत्त्वाचे आहेत बघा, तर या तिघांनी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे. हा चित्रपट जवळपास 1000 कोटीचा आकडा पार करत तो पुढे निघून गेलेला आहे. हा 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेला. त्याचं नाव आहे धुरंधर, ज्याचे दिग्दर्शक आहेत आदित्य धर. बिहारमधील पहिला सुपर कॉम्प्युटर परमरुद्रा कोठे स्थापित करण्यात आला? तर IIT पटना. IIT पटना या ठिकाणी बिहारमधील पहिला सुपर कॉम्प्युटर परमरुद्रा हा स्थापित करण्यात आलेला आहे. जर विचारलं पहिला सुपर कॉम्प्युटर परमरुद्रा हा कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला? तर बिहारमध्ये स्थापन करण्यात आला. कोठे? तर IIT पटना या ठिकाणी स्थापन करण्यात आला. विकसित कोणी केलेले आहे? तर CDAC पुणे यांनी बघा हे विकसित केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, विलेज रॉकस्टार्स 2 साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर जयश्री उल्लाल रीमा दास यांना. पर्याय क रीमा दास. रीमा दास यांना विलेज रॉकस्टार्स 2 साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. 7वा प्रश्न आहे, हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत CEO कोण ठरले आहे? तर जयश्री उल्लाल या हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत CEO ठरलेल्या आहेत. कोण? तर जयश्री उल्लाल ह्या अरिस्टा नेटवर्क्सच्या अध्यक्षा व CEO आहेत. कशाच्या? तर अरिस्टा नेटवर्क्स आहे बघा, अरिस्टा नेटवर्क्स. तर या अरिस्टा नेटवर्क्सच्या CEO आणि अध्यक्ष आहेत. नुकतंच नवीन कोलेम्बोला कीटकाचा शोध हा कोठे लागलेला आहे? तर तो लागलेला आहे सिक्कीम या ठिकाणी. कोठे? सिक्कीम या ठिकाणी नवीन कोलंबोलो कीटकाचा शोध हा लागलेला आहे.
पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर ऋत्विक संजीवी यांनी पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. कशामध्ये? तर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये. जर विचारलं तर महिलांमध्ये सूर्या करिश्मा तामेरी, महिला एकेरीमध्ये सूर्या करिश्मा तामेरी आणि पुरुष एकेरीमध्ये ऋत्विक संजीवी यांनी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता जिल्हा गोव्यातील तिसरा जिल्हा असणार आहे? तर गोव्यातील तिसरा जिल्हा असणार आहे कुशावती ही जी काही नदी आहे बघा, जी त्यामध्ये 4 तालुके आहेत बघा, कानकोण, केपे, धार, बांडोडा. तर हे जे काही महत्त्वाचे यामध्ये 3च ॲड आहेत, एकूण 4 तालुके आहेत या जिल्ह्यामध्ये. या 4 तालुक्यांमध्ये बघा ही कुशावती नदी वाहते आणि या नदीचं नाव बघा त्या जिल्ह्याला देण्यात आलेलं आहे. कोणी घोषणा केलेली आहे? प्रमोद सावंत, जे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. अगोदर कोणते जिल्हे होते गोव्यामध्ये? 2 जिल्हे होते, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. आता तिसरा जिल्हा असणार आहे कुशावती. पुढचा प्रश्न आहे, फाईड वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप 2025 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकलेलं आहे? तर सुवर्णपदक जिंकलेलं आहे मॅग्नस कार्लसन यांनी. कोणी? मॅग्नस कार्लसन यांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे. नोदिरबेक अब्दुसत्तोरोव यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि अर्जुन एरिगेसी यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. तिन्ही महत्त्वाचे आहेत, सुवर्णपदक मॅग्नस कार्लसन, अर्जुन एरिगेसी कांस्य पदक आणि नोदिरबेक अब्दुसत्तोरोव रौप्य पदक. नॉर्वेचा आहे मॅग्नस कार्लसन, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. नुकतंच भारत हा जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे? तर भारत हा जगातील सर्वात मोठी 4थी अर्थव्यवस्था बनलेला आहे. 5व्यावर कोण आहे? जपान आहे. जपानला भारताने मागे टाकलेला आहे. पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? अमेरिका आहे. दुसऱ्यावर आहे चीन, तिसऱ्यावर आहे जर्मनी. 2030 पर्यंत जर्मनीला मागे टाकत भारत हा तिसऱ्यावर आणण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. लक्ष आहे भारताचं की 2030 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारत बनेल. महाराष्ट्र अर्थव्यवस्थेच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर आहे? तर 28व्या क्रमांकावर आहे. कितव्या? 28व्या क्रमांकावर. पुढील प्रश्न आहे, आरप्रेक्स सराव 2025 भारतीय तटरक्षक दल कोठे आयोजित करणार आहे? तर मुंबई किनारपट्टी या ठिकाणी आरप्रेक्स सराव 2025 हा भारतीय तटरक्षक दल आयोजित करणार आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतंच लाईफस्टाईल बाय PNGची ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेले आहे? तर सारा तेंडुलकर. पर्याय ब, सारा तेंडुलकर ही लाईफस्टाईल बाय PNGची ब्रँड अँबॅसेडर बनलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, निधन झालेल्या खालिदा जिया कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत? तर बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत खालिदा जिया, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्या बांगलादेशात 2 वेळा पंतप्रधान राहिलेल्या आहेत. पुढील प्रश्न आहे, वर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत, जे नुकतेच निवृत्त झालेले आहेत? तर वॉरन बफेट. पर्याय अ, वॉरन बफेट हे वर्कशायर हॅथवेचे CEO किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी होते, जे नुकतेच निवृत्त झालेले आहेत, परंतु अध्यक्षपदी ते कायम राहणार आहेत. अध्यक्ष कोण आहेत? वर्कशायर हॅथवेचे तर वॉरेन बफेट आहेत, ते अध्यक्षपदी कायम राहणार असून मुख्य कार्यकारीपदी आता ते नसणार आहेत, कारण त्यांनी निवृत्तीही जाहीर केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, नुकतंच महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. स्थापना केव्हा झाली होती? 1961 साली झाली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलीस दलाला ध्वज हा प्रदान केला होता. सदरक्षण खलनिग्रहालय हे पोलिसाचं ब्रीदवाक्य आहे. मुंबई या ठिकाणी मुख्यालय आहे. प्रश्न हा पडलेला आहे बघा, ब्रीदवाक्य काय आहे? तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय. पुढचा प्रश्न आहे, टाटा मुंबई मॅरेथॉन 2026चे सदिच्छा दूत कोणाला बनवण्यात आले? तर आंद्रे डे ग्रास यांना टाटा मुंबई मॅरेथॉन 2026चे सदिच्छा दूत म्हणून बनवण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनलेले आहेत? तर सदानंद दाते हे महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनले आहेत, रश्मी शुक्ला यांच्या जागेवर. पुढील प्रश्न आहे, नुकतंच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर कोण बनले आहेत? पर्याय ड, जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर नुकतंच बनलेले आहेत. त्यांनी कुराणवर हात ठेवून शपथ घेतली होती. 112वे ते महापौर असणार आहेत आणि न्यूयॉर्कचे पहिले असणार आहेत. प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न आहे, प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणी घेण्यात आली? तर चांदीपूर
चांदीपूर ओडिसा या ठिकाणी प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, हॉकी आशिया चषक 2025 मध्ये भारतीय महिला संघाने कोणते पदक पटकावलेले आहे? तर भारतीय महिला संघाने हॉकी आशिया चषक 2025 मध्ये रौप्य पदक पटकावलेले. कोणते पदक? तर रौप्य पदक पटकावलेले आहे. सुवर्ण पदक कोणी पटकावले? चीनने पटकावलेले सुवर्ण पदक. नुकतंच भारतीय वायुदल उपप्रमुख पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे? तर नागेश कपूर. पर्याय अ, नागेश कपूर यांनी भारतीय वायुदल उपप्रमुख पदाचा पदभार हा स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, देशात भारत सहकारी टॅक्सी सेवा नुकतंच केव्हापासून सुरू झाली? तर 1 जानेवारी 2026 पासून देशामध्ये भारत सहकारी टॅक्सी सेवा सुरू झालेली आहे. कोठे? दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोठून कोठे धावणार आहे? तर ती गुवाहाटी ते कोलकाता. गुवाहाटी ते कोलकाता या दरम्यान देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही धावणार असून 17 किंवा 18 तारखेला हे सुरू होण्याची अपेक्षा, किंवा 17 किंवा 18 जानेवारीला. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद कोणत्या दिवशी धावणार आहे? तर भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद ही 15 ऑगस्ट 2027 पर्यंत धावणार आहे. केव्हापर्यंत? तर 15 ऑगस्ट 2027 पर्यंत. एकूण किलोमीटर किती आहे? 508 किलोमीटर एवढं अंतर असणार आहे. गती 320 प्रति तास किंवा असणार आहे. 6 तासांचे अंतर 2 तासात पूर्ण करता येणार आहे. एकूण 12 स्टेशन असणार, त्यापैकी 4 महाराष्ट्रात आहेत आणि 8 गुजरात राज्यामध्ये आहेत. महाराष्ट्रातील स्टेशन विचारलं तर लक्षात असू द्या, बोईसर, विरार, ठाणे, मुंबई हे महाराष्ट्रातील स्टेशन असणार आहेत. पुढील प्रश्न आहे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BROचे 29वे महासंचालक कोण बनले आहेत? तर हरपाल सिंग. पर्याय ड, हरपाल सिंग हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BROचे 29वे महासंचालक बनले आहेत. भारतीय हॉकी महासंघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शुअर्ड मरीन यांची भारतीय हॉकी संघाच्या महिला लक्षात होत्या, हे लक्षात ठेवायचं आहे, महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी शुअर्ड मरीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नाशिक ते सोलापूर दरम्यान किती पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी मिळालेली आहे? तर 6 पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी ही मिळालेली आहे. तो कॉरिडॉर असणार आहे तो नाशिक ते सोलापूर दरम्यान असणार आहे. अमेरिका देशाने अटक केलेले निकोलस मादुरो कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर अमेरिकेने अटक केलेले निकोलस मादुरो हे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष आहेत. कोणत्या देशाचे? तर व्हेनेझुएला या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. साताऱ्यातील नायगावचे नामकरण खालीलपैकी काय करण्यात येणार आहे? तर सावित्रीबाई फुले नगर असं साताऱ्यातील नायगावचे नामकरण करण्यात येणार आहे. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान केव्हा धावणार आहे? तर ती धावणार आहे 20 जानेवारी 2026ला. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान ती धावणार आहे. पुढील प्रश्न आहे, दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? तर काम्या कार्तिकेयन. काम्या कार्तिकेयन ही दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी पहिली भारतीय ठरलेली आहे. 98व्या ऑस्करमेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये कोणत्या चित्रपटाची निवड ही झालेली आहे? तर दशावतार हा जो काही चित्रपट आहे तर याची निवड ही 98व्या ऑस्करमेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये झालेली आहे. दिग्दर्शक कोण आहेत? सुबोध खानोलकर आहेत. मुख्य भूमिका बजावलेले दिलीप प्रभावलकर यांनी. रॅमजेट तोफगोळ्याची यशस्वी चाचणी खालीलपैकी कोठे घेण्यात आली? तर पोखरण फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी बघा रॅमजेट तोफगोळ्याची यशस्वी चाचणी ही घेण्यात आलेली आहे. इफ्को साहित्य सन्मान 2025 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर इफ्को साहित्य सन्मान 2025 हा मैत्रेयी पुष्पा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. इफ्को इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड. भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोणत्या स्टार्टअपने विकसित केलेले आहे? तर वोक्सेल ग्रिड्स बंगळुरू या स्टार्टअपने भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर हे विकसित केले आहे. पुढील प्रश्न आहे, तैमूर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाच्या हवाई दलाने घेतलेली आहे? तर पाकिस्तान. पर्याय ब, पाकिस्तान देशाच्या हवाई दलाने तैमूर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही घेतलेली आहे. महिला आंतरराष्ट्रीय T20
मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण ठरली आहे? तर दीप्ती शर्मा ही महिला आंतरराष्ट्रीय T20मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरलेली आहे. पुढील प्रश्न आहे, आसाम स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रियंका गांधी यांची बघा आसाम स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. युरो हे चलन स्वीकारणारा बल्गेरिया हा कितवा देश ठरलेला आहे? तर 21वा देश ठरलेला आहे युरो चलन स्वीकारणारा बल्गेरिया. 20वा कोणता आहे? क्रोएशिया. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर ते होणार आहे पुणे या ठिकाणी. शताब्दी वर्ष असणार आहे 100वे शताब्दी वर्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे याचं आयोजन हे पुणे या ठिकाणी केलं जाणार आहे. अध्यक्ष अजून जाहीर झालेले नाहीत. नुकतंच सातारा या ठिकाणी 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्याचे अध्यक्ष होते विश्वास पाटील. पुढील प्रश्न आहे, 8वा राज्य वेतन आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर आसाम हे 8वा राज्य वेतन लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर पोलोसमार ग्रेगोरियस पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर तो पर्याय डॉक्टर टेसी थॉमस यांना प्रदान करण्यात आलेला आहे. वर्दीतल्या माणसांच्या नोंदी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर सदानंद दाते यांनी लिहिलेले आहे वर्दीतल्या माणसांच्या नोंदी हे पुस्तक. NIAच्या अतिरिक्त महासंचालक पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे? तर NIAच्या अतिरिक्त महासंचालक पदाचा पदभार हा राकेश अग्रवाल यांनी स्वीकारलेला आहे. जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश हा कोणता बनला आहे? तर भारत. चीनला मागे टाकलेला आहे भारताने आणि जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनलेला आहे. राष्ट्रीय पक्षी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर राष्ट्रीय पक्षी दिवस हा 5 जानेवारीला साजरा करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, भारताने सूर्यास्त्र रॉकेट सिस्टमसाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर इस्रायल या देशासोबत करार केलेला आहे. PWDने कोणत्या ठिकाणी रस्त्यांवरील साईनबोर्डवर QR कोड हा अनिवार्य केलेला आहे? तर दिल्ली या ठिकाणी रस्त्यांवरील साईनबोर्डवर QR कोड हा अनिवार्य केलेला आहे. 44व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? तर कर्नाटकने पटकावलेले आहे. यामध्ये आपला महाराष्ट्र हा उपविजेता ठरलेला आहे. जर विचारलं महिला, तर महिलामध्ये बघा महाराष्ट्राने विजेतेपद पटकावलेले आहे आणि ओडिसा हा उपविजेता ठरलेला आहे. कर्नाटक या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. नुकतंच महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 6 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस हा साजरा करण्यात आला आहे. सुरेश कलमाडी यांचे नुकतंच निधन झाले असून त्यांचा संबंध खालीलपैकी कशाशी होता? तर राजकारणाशी होता आणि ते पुण्याचे खासदार राहिलेले आहेत पुण्याचे. पुढील प्रश्न आहे, भारतीय सैन्याने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर 2026 हे वर्ष भारतीय सैन्याने नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर रवींद्र कुमार अग्रवाल हे भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहेत. युक्रेनचे आर्थिक विकास सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय क्रिस्टिया फ्रीलँड यांची युक्रेनचे आर्थिक विकास सल्लागार म्हणून नियुक्तीही करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.